तर उद्या आई माऊलीचा पालखी सोहळा असणार आहे. इथून तर कारल्या गडावर हा 80 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. सायकलने करणार आहोत. हा आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव असणार आहे. तर या प्रवासात तुम्ही आमच्या बरोबर राहा. तर मी दिनेश पाटील पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. 7:05. तर बघूया आता आपला प्रवास कसा होतोय. तर चला आता आपण आता प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता वाजलेत 7:15 झालेत. निघत आहोत. आता सुरुवात केलेली आहे. तर हा प्रवास खूप छान होईल, तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ. तर खूप भारी वाटतंय. आज आम्ही निघालोय, मी आणि अभिषेक प्रवासाला. आणि सायकलिंगची आम्हाला ॲक्च्युली काही सवय नाही आहे. आता मी सायकल घेऊन 2 वर्ष झालेत आणि 2 वर्षात मला वाटतं एखाद हप्ता चालवली असं सायकल मी. आणि आता आपण थेट आई माऊलीच्या दर्शनाला निघालो आहे. तर हा अनुभव मला माझ्यासाठी पहिलाच असणार आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही हा अनुभव घ्या. बघूया आता कुठपर्यंत आम्ही जातो आहे. 15 किलोमीटरला आम्ही थांबणार आहोत. तिथे एकाच अर्धा तासाचा ब्रेक घेऊ आणि पुढे जाऊ. तर आता वाजले 7, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोचू आम्ही असं वाटतं मला. दोन्ही रस्त्याच्या कडेला बघा तुम्ही मस्त पिवली फुलं आहेत. आणि सकाळचा प्रवास जो आहे तो आरामदायी असेल. आणि दुपारी उन्हात काय आमची हालत होणार आहे ते तुम्ही या व्हिडिओमार्फत बघाच. मित्रांनो, आता पोचलो आपण उरण फाटा येते. म्हणजे आपण 6:15ला आपला प्रवास चालू केला आणि 7:30 म्हणजे 15 मिनटात आम्ही उरण फाट्याला पोचलो. सडक हार्ड आहे, पण ही तर सुरुवात आहे. अजून संपूर्ण प्रवास बाकी आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझ्यासारखं धाडस करत असाल ना, तर जरा तब्येतीची काळजी घ्या. एक्सपर्ट आहेत, त्यांची ॲडवाईस नक्की घ्या तुम्ही. डायरेक्ट ब्रिजवली घ्या, ब्रिजवली. चांगला स्पीड भेटला आणि ताशी आपण 30चा स्पीड चालले. आता इथे बघू शकता तुम्ही 30चा स्पीड आहे. आता मस्त स्लो भेटलं आहे ना, ते छानपैकी असा गार वारा तुम्ही बघू शकता. फुल स्पीडमध्ये आहोत. या स्पीडने आपण आता ही चढणार आहोत. बघूया. जबरदस्त आराम भेटला. 30च्या स्पीडने आपण चढलो वरती. चला आता असंच या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहा. आता आपण कलंबोलीच्या इथे मॅकडोनलमध्ये आपण थांबणार. एक 15-20 मिनटं आपण तिथे आराम घेणार. साधारण 13-14 किलोमीटर कवर केलं आहे. तर मित्रांनो, या नाश्ता करायला. तर मित्रांनो, मस्त प्रवास केला. कॅलरीज बर्न केल्या आम्ही 20 किलोमीटरमध्ये. आणि परत कॅलरीज वाढवायचं काम करतो आहे. 8:15ला पोहोचलो आणि 9:15 झाले. आता इथून आम्ही निघतो आहे. आता पुन्हा एकदा 20 किलोमीटरच्या आसपास आम्ही थांबू. तर जास्त लोड न घेता आम्ही हळूहळू जाणार आहोत. तर राहा कंटिन्यू व्हिडिओवर. आणि तर आता वाजलेत 10 वाजले, 10:15 होत आले. त्याचे 2 तास गेले आपले. तर निघूया आता. तर हा आहे लेफ्ट साईडला पनवेल ST स्टँड. आणि आपण निघालो आहे. मस्त सावली आहे. आता आपल्या डाव्या बाजूला पंचमुखी हनुमान मंदिर दर्शन घेऊया बाहेरून. जय बजरंगबली की जय. राईटला पणजी JNPT, राईट साईडला पुणे सरळ. हा पलासपा फाटा आहे. पण ऊन एवढा पडतोय ना, तर पुढे आता हालत बेकार होणार आहे. जसाही कोरडा पडला आता. तर आता थोडं थांबू, पाणी वगैरे पिऊ, कारण डिहायड्रेशन होता कामा नये. तर आता निघालो आम्ही आई माऊलीच्या
दर्शनासाठी बघा तुम्ही, एकदम शांत आणि एकदम बोलतात ना शिस्तबद्ध एक लेन पकडून चाललो आम्ही. खूप अभिमान वाटतोय की आम्ही निघालो कारल्याला आई एकविरा मातेच्या दर्शनाला. आपण आत्ताशी 25 किलोमीटर पार केलं आहे आणि आपला 75 किलोमीटर आहे. म्हणजे आता अजून 50 किलोमीटर आपल्याला पुढे कवर करायचं आहे. हा आहे शेडूंग टोल नाका. सरकारने असं ना एक सायकलिंगसाठी आपल्याला एक ट्रॅक दिला पाहिजे, जेणेकरून बिंदास आपण सायकलिंग करू शकतो. कारण मी बघा ना आता सायकलला ना मिरर लावलेत, कारण मागून किती गाडी स्पीडला येते ना ते त्याच्यामध्ये कळतं. आणि असा जर ट्रॅक दिला ना सिंगल सायकल ट्रॅक, सो सोने में सुहागा. मित्रांनो हँडग्लोव्जमध्ये ना खूप फरक पडतो ग्रिपला. आता नॉर्मल असतं ना ते याने पेन झालं असतं इथे, पण हँडग्लोव्जमध्ये खूप फरक पडला, प्रेशर नाहीत. तुम्हाला पुढे हां चला. जय एकविरा. सर्व आईचे भक्त आहेत. आता ही लोक पालघरवरून आले, 4 दिवस झाले निघालेले आहेत. म्हणजे उद्या त्यांचा 6वा दिवस असेल कारलेगडावर पोचायला. तर मित्रांनो आता खूप मस्त शांत आणि सावली आहे पुन्हा. आणि तुम्ही आता समोर बघा पालखी आली, खूप छान. आणि तुम्ही बघू शकता आता असे दृश्य आपल्याला बरेचसे भेटते रस्त्यामध्ये. जय एकविरा. इथे आपली टाकी आहे देवी, बघू शकता. लोधिवली खूप जागृत देवस्थान आहे. आता 30चा स्पीड पकडला आपण, एक नंबर. काम 25 झालं आहे आता, कारण आता 35-40चा स्पीड आहे. फक्त बाईकवाल्यांची जरा थोडी भीती वाटते. झाडाच्या आडोशाला थांबले, जरा विसावा घेतो आहे. कारण 7:15 वाजता निघालो, 8:15ला आपण पनवेलमध्ये पोचलो मॅकडॉनमध्ये. तिथे 1 ते 1.5 तास आपण घालवला. त्याच्यानंतर आपण एवढा प्रवास कवर केला आहे. म्हणजे आता आपण आलो आहे काहीतरी 35-36 किलोमीटर आलो आहे. असा हा प्रवासाला खूप मजा येते. फक्त पनवेल सिटीमध्ये ऊन लागला आणि इथे झाडं आहेत मध्ये रस्त्यामध्ये, त्याच्यामुळं काही जास्त उन्हाचा त्रास नाही. पण आम्ही काय करतो आहे की जास्त अंगावर ओढून घेत नाही. 10 किलोमीटर 5 किलोमीटर जिथे वाटतं तिथे थांबतो, पाणी पितो, एनर्जी ड्रिंक घेतलं आहे. तर मित्रांनो शिवालय या हॉटेलमध्ये आम्ही थोडासा नाश्ता केला आणि आम्ही इथे 1:15 वाजता पोचलो. आणि हा चौक फाटा इथे समोर बघू शकता. 1:15 वाजता थांबलो आणि इथे आता आम्ही 1.5 तास रेस्ट केली. आणि आता इथून निघतो आहे आपण डायरेक्ट. आता खालापूर लागेल, खालापूरनंतर मग खोपोली. तर बघूया आता इथून आपल्याला काहीतरी 18 ते 20 किलोमीटर खोपोली दाखवतं आहे. तर नॉनस्टॉप निघण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही खूप फ्रेश झालो आहे. तर आता निघतो आपण इथून पुढे. मित्रांनो आता खालापूर येतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी ना चढण आहे. तर आता आमचे पाय आहे ना त्यामुळे सपोर्ट नाही करत, कारण चढण खूप हेवी आहे. त्याच्यामुळे आता मी काय करतो आहे, जिथे तर चढण आहे तिथे आम्ही पायी सायकल अशीच घेऊन चाललो आहे. मग झाला का येईल खालापूर, खालापूरनंतर महड येईल आणि मग खोपोली. तर आपलं आता
कार्यक्रम होणार आहे तो खोपोली टू खंडाला घाट. कुठली तरी गाडीमध्ये आपण या सायकल टाकणार आणि घाट फक्त घाट हा पूर्ण करणार. चल. खोपोली आहे 7 किलोमीटर. यस, म्हणजे बऱ्यापैकी आपण पोचल्यात. जमा 7 किलोमीटर म्हणजे साधारणतः 15 मिनटात आपण कवर करणं. म्हणजे आता वाजलेत 3:30. 4 वाजेपर्यंत आपण खोपोलीमध्ये असणार आणि मग तिथून गाडी पकडून आपण खंडाला घाट क्रॉस. मग पुन्हा एकदा लोणावळ्यामधून आपण आईच्या गाड्यावर प्रस्थान करणार 10 किलोमीटर. मला थोडं असं वाटत होतं की मी हे करू शकतो की नाही, आणि घरच्यांना पण होता टेन्शन, आणि माझा मित्रपरिवार पण मला तेच सजेस्ट करत होता की तुझं डोकं वगैरे फिरलं आहे का. पण जसं सुरुवात प्रवासाला केली ना, तर आपोआप ते बोलतात नाही का, एक ऊर्जा येते, तशी फील झाली मला. आणि आम्ही हळूहळू, आता बघा ना, मला असा अंदाज होता की खोपोली आपला इथून काय 15 किलोमीटर आहे, पण आपण आता बोर्ड बघितला तर 5 किलोमीटर 6 किलोमीटर असं दाखवलं. म्हणजे बऱ्यापैकी आपण कवर केलं आहे. आता आम्ही इथून खोपोलीपर्यंत पोहोचतोय सायकलने, आणि खोपोलीनंतर खोपोलीला आम्ही काय, कारण खंडाला घाट खूप डिफिकल्ट होईल आम्हाला, खूप हेवी आहे तिचे चढण, आणि आम्हाला सायकलची काय आम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे. तर आम्ही असं डिसाईड केलं की ती खोपोलीपर्यंत सायकलने जायचं आणि तिथून खंडाला घाट हा गाडी हायर करून या ऑटो रिक्षामध्ये टाकून लोणावळ्यापर्यंत जायचं. आणि लोणावळ्यापासून आई माऊलीचा गड काहीतरी 10 किलोमीटर आहे, तर पुन्हा आपण सायकलने तिकडे पोचणार. तर असा आज दिवसभरचा शेड्यूल आहे. आता आम्ही चाललोय पायी, आणि पाय खूप मोकळे झाले, कारण कंपल्सरी आम्ही सायकलिंग करतोय, तर पाय जाम झालेले. आणि आता मी चाललो तर बरं वाटलं, जरा रिलॅक्स वाटलं. तर कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ, जरा कमेंट करून सांगा. तर असेच तुमचा प्रेम माझ्यावर राहू द्या, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता चला, बघू शकता तुम्ही इकडचा परिसर. तर आम्ही निघतो आता पुढे, कंटिन्यू राहा व्हिडिओवर. अष्टविनायक क्षेत्र महड 2 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आपण आता खोपोलीमध्ये पोहोचतोय. आता आपण एंट्री केली खोपोली सिटीमध्ये. 4:30 झाले. आता इथून थोडं आपण पुढे जाऊन घाटाच्या जवळपास जाऊन बघूया आपल्याला कुठला पर्याय भेटतोय ते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण मानाचा मुजरा करूया. जसं आम्ही अंदाज लावलेला ना की 5पर्यंत आम्ही खोपोलीमध्ये असो, तर एक्झॅक्ट परफेक्ट अंदाज झाला होता आमचा. आणि आता वाजले 4:30, म्हणजे आम्ही अर्धा तास अगोदरच खोपोलीमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे 6 वाजेपर्यंत आपण आपली आईच्या दरबारी असणार आहोत. तर खूप छान एक स्वप्न होता की सायकलने आईच्या दर्शनाला जावायचं आहे, आणि तो आज पूर्ण होतो आहे. आणि माझ्याबरोबर तुम्ही आहात त्या गोष्टीचे साक्षीदार. आणि हा व्हिडिओ कायमचा माझ्या लक्षात राहील की एक जिद्द होती माझी, ती पुरी झाली. तो आहे आपला खंडाला घाट, आणि तो मुश्किल आहे आपल्याला तरी, कारण जे खरोखर जे सायकल पट्टू असतात ना, त्यांनाही तो हार्ड जातो. आणि आपण तर काय 2 वर्षात आता आज पहिल्यांदा सायकल चालवली. चला, चांगला पार्क केला आहे. तर मित्रांनो, आता
इथे मला थांबावं लागेल कारण इथून आता घाट सेक्शन चालू होतं आहे. तर आता आपण बघूया इथे आपलं काय कोण भेटतंय का. तर मित्रांनो आत्ता आपण खोपोलीमध्ये पोहोचलो आहे आणि तुम्हाला मगाशी बोललो कारण खोपोलीचा घाट आपल्याला मुश्किल आहे कारण आपली प्रॅक्टिस नाही आहे, त्याला प्रॅक्टिस लागतं. तर घाट चढणं खूप डिफिकल्ट झालं असतं म्हणून आम्ही आता मामा आहे त्याच्याकडून आम्ही लिफ्ट घेतलेली आहे आणि टेम्पोत आपण आता आपल्या सायकल टाकल्यात. आता इथून आपण लोणावळ्यामध्ये जाणार आणि तिथून आपल्या कारलेगडावर आपण परत आपली सायकल चालत जाणार आहोत. तर तो 10 किलोमीटरचा पट्टा असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण निघालो आहे. लोणावळ्यामध्ये आपण आता उतरलो आहे. आता इथे आपण उतरून पुन्हा आपला प्रवास सायकलने चालू करणार आहोत. वाजले आता 5 मिनिटं झाले आणि आता आपण खंडाला इथे आलो आहे आणि कारला लाईनने आपल्याला इथून 12 किलोमीटरचं अंतर आहे. तर तो आता आपण सायकलने कवर करणार आहोत. तर कमेंटमध्ये नक्की करा आई माऊलीचा उदो होतो. तर मित्रांनो आपला आता लोणावळा ते कारल्यागडाचा जो प्रवास आहे तो सुरू झाला आहे. तर बघू शकता तुम्ही इथून पालखी खूप साऱ्या आहेत. तुम्हाला आता मी पालखीचा दर्शन घडवतो आहे. तर मित्रांनो बघू शकता आई माऊलीच्या पालख्या खूप छान. आणि आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकविरेचा उदो उदो. हाय माऊलीवर असलेला आपल्या भक्तांचा प्रेम खरंच पूर्ण आगिरी कोली कराडी आणि जो आईवर अथांग असा जो प्रेम करतो तो आजच्या उद्याच्या दिवशी इथे उपस्थित राहणारच. तुम्ही बघू शकता हा जल्लोष खूप लांबून आता मगाशी मी विचारलं तर पालघरवरून ते 4 दिवस झाले निघालेले. आज त्याचा 5वा दिवस होता. एवढ्या लांबचा प्रवास करत आज पालख्या कारलेगडापर्यंत पोचतील आणि उद्या आई माऊलीच्या दर्शनासाठी त्या पालख्या गडावर असतील. तर तो क्षण आपण या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो बघा काय जल्लोष आहे तो. याला बोलतात जल्लोष. असा जल्लोष तुम्हाला कुठेच अख्ख्या महाराष्ट्रात नाही बघायला भेटणार. मित्रांनो आता 7:16 झालेत आणि आपण आलो आहे पायथ्याशी. बघू शकता तुम्ही श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आता
तर काळजी घ्या स्वतःची.